नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय बघत आहोत इतिहास व नागरी शास्त्र आणि त्यामधला इतिहास या भागातील 11वा धडा आपला जो आहे राष्ट्र रक्षक मराठे या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, याच्या आधीचे सुद्धा जे सर्व धडे आहेत याचे स्वाध्याय देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते सर्व स्वाध्याय बघू शकता. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल, तेही बघता येतील. चला सुरुवात करूयात. आपला प्रश्न पहिला, कोण परी? आणि यातील अफगाणिस्तानातून आलेले आहेत ते पठाण. हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले, त्याचं उत्तर आहे रोहिले. तिसरं, नानासाहेब पेशव्यांचा भाऊ आणि त्यांचं नाव आहे रघुनाथराव. चौथं, मथुरेच्या जाटांचा प्रमुख आणि याचं उत्तर आहे सूरजमल जाट. पाचवा, पैठण जवळ राक्षस भुवन येथे निजामाला पराभूत करणारे, तर याचं उत्तर आहे पहिले माधवराव पेशवे. विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनल अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. चला, दुसरा प्रश्न आहे थोडक्यात लिहा आणि याचं पहिला प्रश्न, अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला, तर याचं उत्तर बघा. मराठ्यांचे उत्तरेत असलेले वर्चस्व रोहिल्यांचा सरदार नजीब खान याला सहन होत नव्हते, म्हणून त्याच्या सांगण्यावरून अफगाणिस्तानच्या अब्दालीने 5व्या वेळी दिल्ली जिंकली. रघुनाथराव व मल्हारराव होळकर हे पुन्हा उत्तरेत गेले व त्यांनी दिल्ली जिंकली. अब्दालीच्या अधिकाऱ्यांना हुसकावून पुन्हा पंजाब जिंकून घेतला. त्यानंतर अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करीत इसवी सन 1758 मध्ये अटकेपर्यंत पोहोचले. अटके म्हणजे काय? हे एक ठिकाण आहे. अशा रीतीने मराठ्यांनी अटकेवर आपला ध्वज फडकवला. दुसरा, अफगाणांशी संघर्ष, तर याचं उत्तर बघा. पहिला पॉइंट, अफगाणिस्तानचा बादशहा अहमद शाह अब्दाली याला भारतातील संपत्तीचे आकर्षण होते. इसवी सन 1751 मध्ये त्याने पंजाबवर आक्रमण केले. दुसरा मुद्दा, मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती होती, म्हणून आपल्या संरक्षणासाठी त्यांनी मराठ्यांशी करार केला. या करारानुसार छत्रपतींच्या वतीने पेशव्यांनी शिंदे होळकरांना फौजा दिल्लीच्या संरक्षणार्थ पाठवल्या. ही बातमी पोहोचताच अब्दाली मायदेशी परतला. चौथा पॉइंट, पुढे रघुनाथराव अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी उत्तरेत गेला. मराठ्यांनी अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून दिल्ली व पंजाब जिंकून अटकेपर्यंत धडक मारली. पुढे अब्दाली व सदाशिवराव भाऊ यांची पाणीपतवर गाठ पडली. ही पाणीपतची तिसरी लढाई होती. या लढाईत मराठ्यांचा दारुण पराभव झाला.
तिसरा प्रश्न, पानिपतच्या लढाईचे परिणाम. तर बघा याचं उत्तर, इसवी सन 1661 साली झालेल्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. या लढाईचे परिणाम पुढील प्रमाणे. पहिला, महाराष्ट्रातील एक तरुण पिढी मारली गेली. दुसरा, मोठ्या प्रमाणात युद्ध सामग्री नष्ट झाल्याने मराठ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. मराठ्यांचे उत्तरेतील प्रभुत्व कमी झाले. अनेक पराक्रमी सरदार मारले गेल्यामुळे मराठ्यांचा प्रभाव कमी झाला. आणि पाचवा आहे, मराठ्यांचा प्रभाव कमी झाल्याने निजाम, हैदर अली या जुन्या शत्रूंनी मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमण करणे सुरू केले. विद्यार्थ्यांनो प्रश्न तिसरा, घटनाक्रम लावा. तर यामध्ये बघा, पहिला आहे राक्षस भुवनाची लढाई, टिपू सुलतानचा मृत्यू, माधवराव पेशव्यांचा मृत्यू, पानिपतची लढाई आणि बुराडी घाटाची लढाई. ओके, तर यानुसार आपला उत्तर जे आहे बघा, आपण याचा घटनाक्रम व्यवस्थित लावला आहे. पहिला येते बुराडी घाटची लढाई, त्यानंतर पानिपतची लढाई, नंतर तिसऱ्या वेळेला आहे राक्षस भुवनाची लढाई, माधवराव पेशव्यांचा मृत्यू आणि टिपू सुलतानचा मृत्यू. तर असं व्यवस्थित हा आपण घटनाक्रम लावला आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चौथा प्रश्न, पुढील चौकटीत पाठात आलेल्या व्यक्तींची नावे शोधा. इथे आपल्याला हे असं शब्दकोड दिलं आहे आणि इथे पाठामध्ये जी जी नावं आलेली आहेत यांची आपल्याला याच्यामध्ये नावं शोधायची आहेत. चला, इथं आहेत आपली नावं ही शोधलेली. जानकोजी, महादजी, जयप्पा, बाळाजी विश्वनाथ, माधवराव, नानासाहेब, सदाशिवराव भाऊ आणि मल्हारराव. ओके, तर या शब्दकोड्यामध्ये बघा अशा पद्धतीने इथे ही नावे सर्व लपलेली आहेत. विद्यार्थ्यांनो, याच प्रश्नाबरोबर आपला हा स्वाध्याय इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.